सूर्यासारखे तळपुणी जावे, क्षितिजावरून जाताना दगडालाही पाजर यावा, शेवटी निरोप घेताना या भावपूर्ण ओळींनी सजलेला सेवापूर्ती सोहळा अत्यंत उत्साहात व भावनिक वातावरणात पार पडलाय. नाशिक जलसंपदा विभाग कार्यकारी अभियंता स्थापत्य बांधकामे परीक्षण विभाग नाशिक येथे 35 वर्षे दप्तरी म्हणून प्रामाणिक व निष्ठेने सेवा बजावलेल्या श्रीमती इंदुबाई मोतीराम धोंडगे यांच्या सेवापूर्ती निमित्त कर्तव्यपूर्ती व कृतज्ञता सोहळा मंगळवार दिनांक 31 मार्च 2026 रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा विंचूर कवळी फाटा सय्यद पिंपरी रोड नाशिक येथील राहत्या घरी मोठ्या उत्साहात पार पडलाय. कार्यक्रमास आपतेष्ट, नातेवाईक, मित्र परिवार तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून सोहळ्याची शोभा वाढवली. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी श्रीमती धोंडगे यांच्या 35 वर्षांच्या सेवा काळातील प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा व सहकार्यशील स्वभाव यांचे कौतुक केले. त्यांच्या सेवेमुळे विभागाला लाभलेले योगदान सर्वांनी कृतज्ञतेने स्मरले. या प्रसंगी हरिभक्त परायण योगेश महाराज शिंदे शहाजापूर यांचे कीर्तन सायंकाळी 5:30 ते 7:30 या वेळेत झाले. त्यांच्या कीर्तनातून जीवनमूल्ये, सेवा व कर्तव्य यांचे महत्त्व पटवून दिले, ज्यामुळे वातावरण अधिकच भक्तिमय झाले. कार्यक्रमाचा समारोप स्नेहभोजनाने करण्यात आला. उपस्थित सर्वांनी श्रीमती धोंडगे यांना पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य व सुख समृद्धीच्या शुभेच्छा दिल्या. जन्मतारीख आहे. कीर्तनाची सुरुवात माझी 2009 ची. वयाच्या 11व्या वर्षी पहिले कीर्तन केलं. माझ्या इतक्या कमी वयात कोपरगाव तालुक्यात अजून एकही महाराज नाही. म्हणजे कीर्तनकार भरपूर आहे, इतक्या कमी वयात कीर्तन करणारा महाराज नाही. 17 वर्षाच्या आयुष्यामध्ये म्हणजे या प्रवासात मला असं एकच कुटुंब मिळालं. याचा बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतं. चुलते सुनपत्नीचं जमत नाही, चुलत भावाचं जमत नाही. माझ्या किरणदादांनी रात्री सांगितलं, महाराज आम्ही इथपर्यंत आलो ना, आमच्या 2 चुलत्यांची, नामदेवरावांची आणि पोपटरावांची कृपा आहे, त्यांच्यामुळे आज आम्ही इथपर्यंत आलो. ज्यामध्ये भावाची एकी आहे, त्या घराला कोणी संपू शकत नाही. रामायणातला प्रसंग पहा. 72 दिवस युद्ध चाललं, पण 71 दिवस जगाच्या मालकाला रावणाचं काहीच करता आलं नाही. 72वा दिवस उजळला आणि 72व्या दिवशी विभीषणाने रामाला सांगितलं, रावणाच्या बेंबीमध्ये नाभी कमलाचा अमृत आहे. देवानं भातातला धनुष्याला लावला आणि बाण रामाच्या दिशेने फेकला, रावणाच्या दिशेने फेकला आणि एका बाणात रावण खाली पाडला. त्याला कारण फक्त इतकंच होतं, ज्या रामाला 71 दिवस रावणाचं काहीच करता आलं नाही, तोच राम 72व्या दिवशी एका बाणात मारतो. त्याचं कारण इतकंच होतं, रामाचा भाऊ रामाच्या बाजूने, रावणाचा भाऊ रामाच्या बाजूने. भाऊ तुमच्या विरोधात गेला तर समाज तुमचा तमाशा पाहायला बाजूला रस्त्यावर उभा राहते. लक्षात ठेवा. 2 भाऊ, 4 भाऊ, 5 भाऊ एकत्र राहू द्या, गाव किती आडवं येऊ द्या, तुमचं कोडीचं वाईट होऊ शकत नाही. ज्या दिवशी भाऊ तुमच्या घरातून गेला, एक वक्त जबाबदारीने बोलतो, भाऊ घरातून गेला तर जाऊ द्या, आपण 2-4 लोक मध्यस्थी आपण उजून घेऊन येऊ, पण भाऊ फक्त मनातून जाऊ देऊ नका. मनातून गेलेली माणसं पुन्हा आयुष्यात कधी मनात बसत नाही. लक्षात ठेवा. या कुटुंबाची नैतिकता जर तुम्ही पाहिली तर स्वर्गीय मोतीराम दादांच्या नंतर आज या कुटुंबाच्या उभारणी करता त्यांची चुलते नामदेव दादा असतील आणि कैलासवासी पोपट दादा असतील. खऱ्या अर्थाने या 2 चुलत्यांनी आपल्या भाऊजाईला आणि आपल्या पुतण्यांवरती विशेष लक्ष टाकून, नाही तर बऱ्याच ठिकाणी हितभर बांधवून बांधणे, हितभर बांधवून इथं एक समाजातला आदर्श मला चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. मला त्यांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये आमचे किरणदादा एक वाक्य बोलले, ते माझ्या मनाला राहून गेलं. म्हणजे महाराज आम्ही मरेपर्यंत आमच्या चुलत्यांचे आणि चुलत भावाचे ऋणी राहू, याच्यापेक्षा अजून काय पाहिजे मला. हे तर खरं स्वर्ग आहे, हे तर खरं रामराज्य झाले. रामराज्य काय होणे आम्हाची, गरमी दरी पिके काही ओळल्या मशी. हा रामराज्यातला अनुभव कलियुगात येणं म्हणजे खऱ्या अर्थानं आमच्या आईला आजच्या कार्यक्रमाच्या शुभेच्छा आहे. सगळ्या जाऊ माणसाच्या आयुष्यामधून भाऊ कधी जाऊ. माझी आई महाराष्ट्र शासन जलसंपदा या विभागामध्ये दप्तरी या पदावर अधिकारी सेवानिवृत्त होत आहे. तर या कार्यक्रमात सर्व पाहुणे मंडळी जी काही अधिकारी आहेत, कार्यक्रमासाठी येऊन त्यांनी शोभा वाढवली. सर्वप्रथम त्यांचे मी स्वागत करते आणि धन्यवाद देते. माझ्या आईचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे. ही गोष्ट आमच्यासाठी खूप आनंदाची आहे. आमच्यासाठी सर्व वेळ पूर्णपणे दिला आणि तिच्या नोकरीसाठी सुद्धा दिला. तिच्या भावनांचा विचार सुद्धा न करता तिने छान काम केलं जीवनामध्ये. तर
आई, तुला एक सांगावंसं वाटतं की आई, तुझ्या त्या त्यागासाठी सलाम. आई, तुझ्या त्या अश्रूंसाठी सलाम. ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता तिने तिच्या नोकरीसाठी पूर्णपणे वेळ देऊन आणि आमच्यासाठी सुद्धा तिने खूप छान असं जीवन तिने व्यवस्थित असं याच्यामध्ये सर्वात मोठा वाटा म्हणजे आमचे चुलत भाऊ, माझे चुलते सर्वात मोठे आणि 2 नंबरचे आप्पा यांचं मी मनापासून आभारी आहे. कारण त्यांनी जेव्हा आमची आई ऑफिसला जायची, आम्ही खूप लहान असताना तिने आमच्या चुलत्यांनी, काकूनी, भाऊजायांनी सगळ्यांनीच आमची काळजी घेतली. त्यांचे धन्यवाद. तू स्वतःला विसरून आमचं जीवन घडवलंस आणि तुझ्या या कष्टांनी आमचं आयुष्य उजळवलंस. आज तू सेवानिवृत्त होत आहेस, ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. आमच्यासाठी कधीही थांबणार नाहीस. आमच्यासाठी आणि मी की फक्त तुझ्यासाठी जग आणि फक्त तुझ्यासाठी जग आणि हे तुझं पुढचं आयुष्य भरभराटीचं आणि निरोगी जाऊ हे मी सांगते. आणि आज इथं शिंदे यांनी खूप छान प्रवचन करून, कीर्तन करून खूप छान सेवा दिली. त्यांचे पण आभारी आहेत मी. आणि माझे सर्वांनी छान असं सेवा दिली, त्यांचे पण आभारी. आणि ते म्हणजे आमचे श्री मोतीराम मामा धोंडगे, म्हणजे आम्ही त्यांना काळू मामा म्हणायचो. हे 1990 साली दुर्भाग्यानं, नियतीनं त्यांना घेऊन गेली. तो घेण्यासारखा का संकटाच्या काळामध्ये संकट आल्यानंतर खंबीरपणे पाठीशी होती. आणि मला की आमचे नामदेव मामा असतील, पप्पू मामा असतील, भाऊसाहेब भाऊ, दिलीप भाऊ, सुनील भाऊ, गोपाळ भाऊ, हा संपूर्ण परिवार असेल. हा परिवार या माऊलीच्या पाठीशी खंबीरपणे पाठीमागे उभा राहिला. आणि या पाठिंब्यामुळेच ही माऊली गेले 35 वर्ष एक महिला म्हणून सोपी गोष्ट नाही. आपल्या मुलाबाळांचं शिक्षण करायचं, त्यांची जबाबदारी करायची आणि नोकरी करायची. परंतु हे सर्व या धोंडगे परिवाराच्या आधारामुळे आणि या माऊलीच्या जिद्दीमुळे हे शक्य झालं. मी खरोखर या माऊलीला धन्यवाद देईल. कारण एक आदर्श असं ही माऊली जीवन जगली. बोलण्यासारखं भरपूर काही इथं बोलणारे व्यक्ती आहे. मी शेवटी एवढंच सांगेन, पांडुरंगाची अशी प्रार्थना करतो, हे पांडुरंगा या माऊलीचं भावी आयुष्य सुखाचं, समाधानाचं, भरभराटीचं आरोग्य पूर्ण जावं अशी प्रार्थना. आनंद गगनात मावेने एवढे लोक, सर्व पाहुणे मंडळी आलेत, तर त्यांनी जेवण केल्याशिवाय कृपया कुणीही जाऊ नये, हीच माझी इच्छा आहे. आणि आल्याबद्दल सर्वांचे खूप खूप ऋणी मी खूप खूप आभार मानते. सर्व पाहुणे मंडळी पाहिल्यांनी माझं पूर्ण मन भरून आलेलं आहे. सर्वांनी थांबून जेवण करूनच जावे. माझ्यासाठी, स्वतःसाठीच जगणार. इतक्या दिवस मुलाबाळांसाठी केलं, आता मी स्वतःसाठी जगणार. आणि मला पाहिजे तिथे मी देवासाठी जाणार. मला देवाची फार छंद आहे. मी पण आयुष्य घालवणार, नातवांसोबत आयुष्य घालवणार. यांच्या पुढे सर्वांसोबतच असणार आहे मी सोबत. माबद्दल सर्वजण आले त्याबद्दल धन्यवाद करते आणि शुभेच्छा देते सर्वांना माझ्या कार्यक्रमासाठी हजर राहिलात त्याबद्दल. मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. म्हणजे जलसंपदा विभागामधील आज आमच्या इंदुबाई ढोंगळे मॅडम 35 वर्ष सेवा निस्वार्थपणे करून आज त्यांनी खूप त्यागासहित असं आनंददायी जीवन जगलेले आहेत. यापुढेही ते त्यांची सेवा आपल्या नातेवाईकांसाठी, घरच्यांसाठी, तीर्थधामसाठी, या सर्वांसाठी त्यांनी द्यावी. मी त्यांच्या कुटुंबांना सांगतो की त्यांना जी सेवा करता येईल ती करून द्यावी. जलसंपदा विभागामध्ये 35 वर्ष म्हणजे हा काळ अति उत्कृष्ट आणि चांगला आहे. एवढी सेवा करणं म्हणजे परमेश्वराचीच ती एक देणगी आहे. या ठिकाणी आमचे जलसंपदा विभागामधील तात्या पण बसलेले आहेत. त्यांनी पण भरपूर सेवा केली. त्यांनी बघितलेले म्हणजे या ठिकाणी
मी जलसंपदा विभागातर्फे आमचे कार्यकारी अभियंता तसेच सचिव लेवलचे अधिकारी यांच्यातर्फे मी दोंगडे मॅडमांना शुभेच्छा देतो. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.